शेतकरी कर्जमाफीची पुढील यादीची वाट पाहत असलेल्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. 10 ऑगस्टपासून कर्जमाफीची पुढील प्रक्रिया सुरू होईल अशी माहिती यापूर्वी देण्यात आली होती. पण आता अद्यापही पुढील प्रक्रिया ही सुरू झालेली नाहीये. त्यामुळे आता कर्जमाफीची पुढील यादी नेमकी कधी येणार आणि कधी जाहीर होणार याकडे लाखो शेतकऱ्यांचं सध्या लक्ष लागलेलं आहे. नमस्कार मित्रांनो, मी संभाजी गायकवाड पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांचं योजना दरबारमध्ये. मित्रांनो, सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार मंगळवारी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर किंवा बुधवारी सरकार मंत्र्यांच्या परिषदेनंतर बाबत मोठी अपडेट ही सध्या समोर येण्याची प्रतीक्षा दिसत आहे. आता नेमकं काय प्रकरण आहे हे समजून घेण्याचं आपल्याला महत्त्वाची गरज आहे. यापूर्वी जवळपास 12 लाख शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांमध्ये याद्या बँक स्तरावर दुरुस्तीसाठी परत पाठवण्यात आल्या होत्या. याद्या अद्यापही आवश्यक त्या दुरुस्त्या करून शासनाकडे पुन्हा सादर करण्याचे निर्देश देखील देण्यात आले होते. त्यामुळे या दुरुस्त केलेल्या याद्या शासनाने परत आल्यानंतर त्या पोर्टलवर अपलोड करण्याची प्रक्रिया देखील सुरू होऊ शकते आणि त्यानंतर पुढील याद्या शेतकऱ्यांच्या जाहीर होण्याचा मार्ग देखील मोकळ्या होण्याची शक्यता आहे. याचबरोबर 2 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज असलेल्या सुमारे 3,69,000 कर्ज खात्यांच्या OTS म्हणजेच वन टाइम सेटलमेंट संदर्भातील प्रक्रियेकडे शेतकऱ्यांचं लक्ष सध्या लागलेलं आहे. ही प्रक्रिया देखील पुढील काळात सुरू होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आता साधारणपणे 17 लाख शेतकऱ्यांच्या याद्या प्रकाशित करण्यात आलेल्या आहेत. त्यापैकी 13 लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांची eKYC पूर्ण केलेली आहे. मात्र यापैकी 6,22,207 शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ देण्यात आला आहे. यासाठी 529 कोटी रुपयांचा निधी हा वितरित करण्यात आला आहे. त्यामुळे अजूनही मोठ्या संख्येने शेतकरी कर्जमाफीच्या रकमेची सध्या प्रतीक्षा आहे. यामध्ये काही शेतकऱ्यांची KYC पूर्ण केलेली आहेत, ते पात्र देखील आहेत, पण त्यांच्या कर्ज खात्यावर अद्यापही रक्कम ही जमा झालेली नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत की आमची कर्जमाफीची रक्कम ही कधी जमा होणार? तर ज्या शेतकऱ्यांचे अद्यापही कर्जमाफीच्या यादीत नाव आले नाही, त्यांना प्रश्न आहेत की आमची पुढील यादी जी आहे ती सध्या कधी जाहीर होणार? आणि ज्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम ही जमा झाली आहे, त्यापैकी अनेक शेतकरी जे आहेत ते आता नील प्रमाणपत्राच्या प्रतीक्षेत देखील लागलेले आहेत. म्हणजेच या कर्जमाफीच्या प्रक्रियेमध्ये प्रत्येक टप्प्यावर शेतकऱ्याची जी प्रतीक्षा आहे ती सध्या अजूनही कायमच आहे. मित्रांनो, याच पार्श्वभूमीवर आता उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीकडे सध्या विशेष लक्ष लागले आहे. या बैठकीमध्ये कर्जमाफीच्या पुढील प्रक्रियेबाबत काही निर्णय होतात का, हे पाहणं देखील सध्या महत्त्वाचं ठरणारच आहे. आता त्यानंतर बुधवारी सहकार मंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत याबाबत अधिकृत माहिती समोर येण्याची शक्यता आहे. याशिवाय नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणीही सध्या जोर धरत आहेत. आज राज्यातील 23 जिल्ह्यांमध्ये यासाठी आंदोलन करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. या संदर्भातील निवेदक सहकार मंत्र्यांना देण्यात देखील आलेला आहे. या मागणीचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या उपसमितीसमोर मांडला जाण्याची देखील शक्यता आहे. आता या प्रस्तावावर सरकार काय निर्णय घेत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील 2 महिन्यांच्या आत प्रोत्साहनपर अनुदान वितरित करण्याची माहिती देखील दिलेली आहे. आता त्यामुळे आता कर्जमाफी सोबतच प्रोत्साहनपर अनुदानाच्या निर्णयाकडेही शेतकऱ्यांचं सध्या लक्ष लागलेलं आहे. सध्या मित्रांनो, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच कर्जमाफीची पुढील यादी अद्यापही अधिकृतपणे जाहीर झालेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर किंवा WhatsAppवर फिरणाऱ्या अपूर्ण आणि अप्रमाणित याद्यांवर विश्वास ठेवू नका. सरकारकडून अधिकृत अपडेट समोर आल्यानंतर अंतिम माहिती ही स्पष्ट होईल. आणि मित्रांनो, कर्जमाफीची पुढील यादी जाहीर झाली तर लगेच नवीन प्रक्रिया सुरू झाली किंवा शेतकऱ्यांचा कोणताही महत्त्वाचा निर्णय आला तर आपण त्याची सविस्तर माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वप्रथम देण्याचा प्रयत्न हा नक्कीच करणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला देखील विसरू नका. ही माहिती तुमच्या गावातील आणि परिसरातील कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यास नक्कीच शेअर करा. व्हिडिओत नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद.